ही आपली वाघोळी शाळा अशी येऊ शकते. पण हा बदल फक्त AI मध्ये नाही तर खरंच होऊ शकतो. ही शाळा आज फक्त इलेक्शनच्या दिवशी वापरली जाते. पण इमॅजिन करा, ग्राउंड फ्लोअरवर सगळं गव्हर्नमेंटचं काम, फर्स्ट फ्लोअरवर एक्स-रे, डायलिसिस आणि सिटी स्कॅन असलेलं हेल्थ केअर सेंटर, सेकंड फ्लोअरवर लायब्ररी, कम्प्युटर्स, स्टडी रूम, थर्ड फ्लोअरवर चेस, कॅरम, टेबल टेनिस असलेलं इंडोर गेमिंग झोन आणि टेरेसवर क्रिकेट आणि फुटबॉलसाठी टर्फ, आणि तेही सगळं फ्री. हे व्हिडिओ बघून तुमचे भावी आणि जुने नगरसेवक बोलतील काय पण फसवतो, हे पॉसिबलच नाही. कारण की त्यांना माहीतच नाही अशा प्रोजेक्ट्सला कॉर्पोरेट कंपन्यांकडून फंड्स मिळतात. याला म्हणतात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि खरं सांगतो, आपल्या भागातल्या 95% नगरसेवकांनी हा शब्द पण कधी ऐकला नसेल. हा बदल शक्य आहे कारण की मी इंजिनियर आहे आणि मला प्लॅनिंग कळते आणि फंडिंग कशी आणायची तेही कळते. मी सुनील संजय गुप्ता, आम आदमी पार्टीतर्फे प्रभाग 13D मधून निवडणूक लढवत आहे. कारण की मला आपलं गाव बदलायचं आहे आणि तुमचा विश्वास असेल तर ही वाघोली शाळा पण आपण एकत्र बदलू शकतो. यावेळी फक्त पार्टी बघून वोट देऊ नका, तर काम करणारा शिकलेला उमेदवार निवडा.